प्रेम म्हणजे नेमकं काय? प्रेम म्हणजे फक्त स्पर्श नाही, प्रेम म्हणजे पाहणं बोलणं नाही, प्रेम म्हणजे व्हॉट्सअपची चॅटिंग आणि कॉलिंग नाही. ती व्यक्ती सोबत नसताना सुद्धा त्या व्यक्तीला स्वतःमध्ये जिवंत ठेवणं म्हणजे प्रेम. आभाळा एवढं प्रेम केल्यावर पावसाप्रमाणे रडू येईलच ना. आयुष्यात प्रेमाची जाणीव दोनदा होते. ज्यावेळेस आपण सुखाच्या टोकावर असतो त्यावेळेस एकदा, आणि ज्यावेळेस आपण दुःखाच्या टोकावर असतो त्यावेळेस एकदा. आपल्या सुखात आणि आपल्या दुःखात आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे त्या आपल्या प्रेमाची. नमस्कार मित्रांनो, मी प्रमोद भोंग या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय खूप भारी आहे, पण विषयाला सुरुवात करण्यापूर्वी, आजच्या टॉपिकला सुरुवात करण्यापूर्वी माझे छोटंसं काम तुमच्याकडे आहे. ते काम आहे फक्त आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळतील. आभारी आहे तुमचा, तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपासून आपल्या चॅनलवरती आपण प्रेमाचं बोला हा टॉपिक घेऊन येतोय, आणि आजच्या टॉपिकचा आपला पहिला विषय आहे प्रेमात जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा काय करायचं. मित्रांनो, प्रेम हे समुद्रासारखं असतं. कोणाच्या नशिबात लाट तर कोणाच्या नशिबात काट असतो. मित्रांनो, प्रेमात जेव्हा वाईट दिवस येतात, वाईट वेळ येते, वाईट काळ येतो, त्यावेळेस थोडं थांबा, संयम पाळा. तो वेळ जाऊ द्या, ती काळ जाऊ द्या, कारण जाणारी वेळ ही त्या जखमेवरचं सगळ्यात मोठं औषध असतं. तो प्रेमामध्ये एक काळ असा असतो, त्या व्यक्तीला पाहिल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नसते. प्रेमामध्ये एक काळ असा असतो, त्या व्यक्तीला बोलल्याशिवाय आपल्याला जगताच येत नसतं. प्रेमामध्ये एक काळ असा असतो, त्या व्यक्तीने काही खाल्ल्याशिवाय आपल्याला घासही खाता येत नसतो. प्रेमामध्ये एक काळ असा असतो, त्या व्यक्तीचा व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल आल्याशिवाय मोबाईलला हात लावायचं आपलं धाडस सुद्धा होत नसतं. पण अचानक काय होतं, हे सगळं संपतं आणि मग सुरू होते तुमच्या प्रेमातली वाईट वेळ आणि तुमच्या प्रेमातला वाईट काळ. ज्या व्यक्तीला पाहिल्याशिवाय, ज्या व्यक्तीला बोलल्याशिवाय आपल्याला जगताच येत नसतं, त्या व्यक्तीला पाहणं, त्या व्यक्तीला बोलणं आता मुश्किल होऊन बसलेलं असतं. तुमच्या दोघांसाठी वाईट वेळ असते. तुमच्या प्रेमाची खरी कसोटी, तुमच्या प्रेमाची खरी परीक्षा इथून सुरू होते. याच वेळेमध्ये समजतं ते दोघे एकमेकांना सपोर्ट करतात की एकमेकांपासून दूर जातात. वाईट काळामध्ये शांत राहा, संयम पाळा, कारण वाईट काळात टिकून राहिलेलं प्रेम जगातील कोणतीही शक्ती त्या प्रेमाला कधीच उद्ध्वस्त करू शकत नाही. त्यामुळे या वाईट काळामध्ये तुम्ही दोघेही ठाम राहा, शांत राहा, संयम पाळा, कारण तुमचं प्रेम हे टिकणार आहे आणि तुम्हाला तुमचं प्रेम टिकवायचं आहे. आणि वाईट काळामध्ये टिकलेलं प्रेम जगातील कुठलीही शक्ती या प्रेमाला कधीच उद्ध्वस्त नाही करू शकत. मित्रांनो, वाईट काळामध्ये कोण कोणाचं नसतं. वाईट काळामध्ये माणूस स्वार्थी असतो. वाईट काळामध्ये माणूस फक्त स्वतःचा विचार करतो. या संदर्भात एक छान गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. एक माकडीण आणि तिची काही पिल्लं एका हौदामध्ये असतात. त्या हौदामध्ये पाणी सोडलं जातं. मग हौदामध्ये पाणी सोडल्यावर त्या पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी माकडीण त्या पिल्लांना आपल्या खांद्यावर घेते. पाहता पाहता हौदातलं पाणी वाढतं. पाणी वाढल्यावर खांद्यावरची पिल्लं माकडीण आपल्या डोक्यावर घेते. पण पाणी पुन्हा वाढतं. मग मात्र शेवटी माकडीण डोक्यावरची पिल्लं आपल्या पायाखाली घेते आणि स्वतःचा जीव वाचवते. मित्रांनो, सांगायचं इतकंच आहे, ज्या वेळेस स्वतःवर वाईट वेळ येते त्यावेळेस आईचं लेकरू सुद्धा नसतं आणि लेकराची आई सुद्धा नसते. आपल्याला वाईट काळामध्ये माकडीण व्हायचं आहे की माकडीण व्हायचं नाही हे आपण ठरवायचं. वाईट काळामध्ये तुमच्या प्रेमाचा कस आहे, वाईट काळामध्ये तुमच्या प्रेमाची कसोटी आहे, वाईट काळामध्ये तुमच्या प्रेमाची परीक्षा आहे. आणि या वाईट काळामध्ये तुम्ही एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे. या वाईट काळामध्ये तुम्ही एकमेकांना धीर दिला पाहिजे. या वाईट काळामध्ये तुम्ही एकमेकांबद्दल मिसअंडरस्टँडिंग नाही केली पाहिजे. वाईट काळामध्ये तुम्ही टिकून राहिलं पाहिजे, कारण वाईट काळामध्ये टिकलेलं प्रेम जगातील कुठलीही शक्ती त्या प्रेमाला पुन्हा कधीच उद्ध्वस्त नाही करू शकत. ती वेळ अशी असते की त्या वेळेमध्ये ना तो दोषी असतो ना ती दोषी असते. दोष असतो फक्त वेळेचा.
पण यावेळेस काय होतं मात्र की आपण एकमेकांना दोषी ठरवतो. नाही हे तुझ्यामुळे झालं, नाही तिच्यामुळे झालं. मुळात तोही दोषी नसतो किंवा तिचेही दोष नसतो. दोष असतो त्या वेळेचा, दोष असतो त्या परिस्थितीचा. मग यावेळी काय होतं, यावेळी प्रचंड चिडचिडपणा होतो, टेन्शन येतं. मग एकमेकावर चिडचिडपणा करायचा, टेन्शन घ्यायचं, रडायचं. पण टेन्शन घेणं, रडणं, चिडचिडपणा करणं हे त्यावरचं उत्तर नाहीये. या वाईट वेळेमध्ये दोघांनी एकमेकांना समजून घेण्याची गरज असते. तिनं त्याला समजून घेतलं पाहिजे किंवा त्याने तिला समजून घेतलं पाहिजे. या सिच्युएशन मध्ये तुम्ही एकमेकांना कितपत समजून घेता हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण ही परिस्थिती अशी असते, या परिस्थितीचा फायदा जग घेऊ शकतं. या परिस्थितीचा फायदा तुम्हाला जे वाईट ठरवतात किंवा तुमच्या प्रेमाबद्दल ज्यांच्या पोटामध्ये जाळ होतो किंवा तुमचं प्रेम पाहिल्यावर ज्यांना वाईट वाटतं ती लोक सुद्धा या वेळेचा फायदा घेऊ शकतात. मग त्यावेळी तुम्ही जगाचं ऐकायचं की तुम्ही एकमेकांचं ऐकायचं हे तुम्ही ठरवायचं. कारण ह्या सिच्युएशन मध्ये काही लोक तिच्याबद्दल तुमच्या मनामध्ये चुकीचा गैरसमज पसरवू शकतात आणि काही लोक त्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल चुकीचा गैरसमज पसरवू शकतात. तर काही लोक तिच्या मनावर तर काही लोक तिच्या मनामध्ये त्याच्याबद्दल चुकीचा गैरसमज पसरवू शकतात. कारण वेळ वाईट आहे आणि या वाईट वेळेचा जगाने फायदा नाही घेतला पाहिजे. तुमचा एकमेकावर ट्रस्ट आहे ना, बस. तुमचा एकमेकावर विश्वास आहे ना, बस. तुमचं एकमेकावर प्रेम आहे ना, बस. तुम्ही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीत ना, बस. मग जगाच्या सर्टिफिकेटची तुम्हाला गरज नाहीये, नाही गरज. मग तुम्ही जगाचा विचार का करावा की जग काय म्हणतंय, जग तुला असं बोललं, जग तिला असं बोललं. अरे तुमचं एकमेकावर ट्रस्ट आहे तर तुम्ही जगाचा विचार का करताय? तुम्ही नाही करा जगाचा विचार करू, तुम्ही फक्त एकमेकांचा तुमचा विचार करा. अरे तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, मग जगाच्या गप्पा कशाला मारायच्या? तुमचं बघा, तुमच्यातले जे काय दुरावे ते दुरावे का निर्माण झालेत, तुमच्यातल्या जे काय मिसअंडरस्टँडिंग आहेत त्या मिसअंडरस्टँडिंग का झालेत, तुमच्यामध्ये जे मतभेद आहेत ते मतभेद का आहेत, हे याचा विचार करा, यावर चर्चा करा. अपेक्षित मार्ग सापडेल, योग्य वाट सापडेल आणि तुमच्या प्रेमाला एका वेगळ्या उंचीवर पुन्हा तुम्हाला नेऊन ठेवता येईल. ह्याच्यामध्ये आणखीन एक असं होतं, म्हणजे प्रेमात जेव्हा वाईट वेळ येते का त्यावेळेस आणखीन एक असं होतं की आपण काय म्हणतो, ठीक आहे तू आता मला वेळ देत नाहीये किंवा ती मला आता वेळ देत नाहीये. मुळात त्याची पण चूक नसते आणि तिची पण चूक नसते. अगोदर तुमचं बॉन्डिंग असं असतं की तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नसतात, पण परिस्थितीमुळे तुम्हाला आता एकमेकांपासून तुम्ही दूर गेलेला असतात. पण हे दूर गेल्यावरती त्याच्या आणि तिच्या मनामध्ये असा गैरसमज होतो की नाही आता ह्याला माझी गरज राहील नाही किंवा नाही आता हिला माझी गरज राहील नाही. मुळात गरज दोघांना पण असते, पण ती वेळ असते ना ती वेळ चुकीची आहे. वेळ जाऊ दे ना, तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहेत. पण वेळ चुकीची असल्यामुळे तुम्ही एकमेकांना चुकीचं ठरवू नका. गरज त्याला पण तुमची असते, गरज तिला पण तुमची असते. काय अडचणी असतात, त्या अडचणीमुळे कदाचित तो तुम्हाला बोलत नसेल, काही प्रॉब्लेम असतील, काही प्रॉब्लेम ती तुम्हाला बोलत नसेल. मग तुमचं बोलणं, तुमची चॅटिंग हे तुमच्या प्रेमात मॅटर करते का? नाही ना. तुमचं बोलणं, तुमची चॅटिंग, तुमचं एकमेकांना पाहणं हे तुमच्या प्रेमात नाही मॅटर केलं पाहिजे. तुमचं प्रेम कधी आहे? समोरच्या व्यक्तीला स्वतःमध्ये जीवन ठेवणं म्हणजे तुमचं प्रेम आहे. ह्या गोष्टी तुम्हाला मॅटर नाही केल्या पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला नाहीत मॅटर झाल्या पाहिजे. वेळ वाईट असू द्या की वाईट वेळेला हरवायची ताकद तुमच्या दोघांमध्ये पाहिजे. मित्रांनो, प्रेमात जेव्हा वाईट वेळ येते ना तेव्हा फक्त एकच करा, शांत राहा, संयम पाळा आणि दोघं मिळून त्या वाईट वेळेला हरवा. तुमचं प्रेम नक्की तुम्हाला तुमच्या मूळ ठिकाणी घेऊन येईल. कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? मित्रांनो, प्रमोद भोंग या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील.